आयुष्यात एकटे राहायला शिका. एकटे राहिल्याने तुम्हाला स्वतःला चांगल्या प्रकारे समजून घेता येते. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, ध्येय आणि तुमच्या गरजा योग्य प्रकारे ओळखू शकता, जे व्यक्तिगत विकासासाठी महत्त्वाचे आहे. एकटे राहिल्याने तुम्ही शांत आणि एकांतवासाच्या वेळेस स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता, ज्यामुळे तुमची सर्जनशीलता वाढून कामांमध्ये अधिक चांगली उत्पादकता येते. तुम्ही तुमचा वेळ एकट्याने घालवल्याने तणाव कमी होतो आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळतो आणि शांत वाटू लागते. एकटे राहिल्याने तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता, ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अधिक आत्मनिर्भर बनता. इतरांवर अवलंबून न राहता एकटे राहिल्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते, ज्यामुळे तुमच्यात अधिक भावनिक स्थिरता येते. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकता. यामुळे तुम्ही तुमचे सामाजिक संबंध अधिक विचारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न करता. स्वतःसोबत वेळ घालवल्याने तुम्ही शांत आणि समाधानी जीवन जगू शकता. इतरांसोबत वेळ घालवण्यापेक्षा एकटे राहिल्याने तुम्ही अधिक उत्साही वाटता, कारण सामाजिक मेळावे तुम्हाला थकवू शकतात. एकटे राहिल्याने तुम्ही स्वतःवर काम करत राहता. तुम्ही स्वतःवर काम करत असण्याची अनेक कारणे असू शकतात. मग तुम्हाला नैराश्य येत असेल, सामाजिक चिंता असेल, नकारात्मक स्व बोलणे असेल किंवा कमी आत्मसन्मान मिळत असेल. जेव्हा तुमची मानसिक स्थिती चांगली नसेल तेव्हा ते सामाजिक संवादांना अधिक आव्हानात्मक बनवू शकते. एकटे राहिल्याने तुम्ही स्वतःला अधिक आरामदायक वाटण्यासाठी थेरपी, डायरी लिहिण्यासाठी किंवा पुस्तके वाचण्यासाठी थोडा वेळ काढू शकता. एकटे राहिल्याने तुम्ही चुकीच्या लोकांपासून दूर राहता, तसेच तुम्ही सक्रियपणे काम करू शकता. एकटे राहिल्याने तुमची ऊर्जा टिकून राहते, तसेच तुम्ही स्वतःची काळजी योग्य प्रकारे घेऊ शकता. तसेच तुम्ही अधिक प्रभावी नवीन नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करता. तुमच्या काही वैयक्तिक ध्येयांसाठी तुम्हाला अधिक प्रेरणादायी, सर्जनशील वाटण्यासाठी एकटे राहण्याची आवश्यकता असू शकते. जेव्हा तुम्ही जीवनातील एखादा मोठा टप्पा पार करत असता, जसे की संभाव्य करिअर बदल, तेव्हा तुम्ही स्वतःसोबत जास्त वेळ घालवणे फायदेशीर ठरू शकते, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला खरोखर काय हवे आहे हे जाणून घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल. संशोधन, ध्यान किंवा फक्त लांब चालण्यासाठी घालवलेला वेळ तुम्हाला तुमचे मन शांत करण्यासाठी आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे काय आहे ते ऐकण्यासाठी अधिक संधी देऊ शकतो. एकटे राहिल्याने तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता. दिवसभर स्वतःसाठी थोडा वेळ काढल्याने विचलित होणे, कर्तव्य आणि इतरांपासून मुक्त राहून तुम्हाला तुमच्या विचारांसोबत राहण्याचा सराव करण्यास मदत होऊ शकते, जेणेकरून तुम्हाला अधिक आरामदायक वाटेल. एकटे राहण्याचा सराव केल्याने तुम्हाला एकूणच अधिक आरामदायी वाटण्यास, रात्री अधिक शांत झोप घेण्यास आणि मानसिक आरोग्यावर झोपेचा काय परिणाम होतो हे प्रत्यक्ष अनुभवण्यास मदत होऊ शकते. एकटे राहिल्याने नवीन कल्पनांचा विचार करण्यासाठी तुमचे मन मोकळे होऊ शकते. जर तुम्ही सतत इतरांच्या उपस्थितीत असाल तर तुमचे मन सर्जनशील असण्यापेक्षा सामाजिक राहण्यात गुंतण्याची शक्यता अधिक असते. एकटे राहिल्याने तुम्ही सध्या काय करत आहात आणि निरोगी ध्येय निश्चित करण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे हे तपासण्याची संधी मिळते. काहीतरी बदलण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी आपण काय करत आहोत याबद्दल असंतोष किंवा दुःख देखील होऊ शकते. सतत इतरांभोवती राहिल्याने या माहितीपूर्ण भावनांपासून लक्ष विचलित होऊ शकते. तुमचे जीवन तुमच्या मूल्यांशी कसे सुसंगत आहे याबद्दल विचार करण्यासाठी वेळ काढणे, तुमचे वेळापत्रक आखणे किंवा तुमच्या ध्येयांशी संबंधित संशोधन करणे हे एकटे वेळ घालवण्याचे फायदेशीर मार्ग आहेत, जे तुम्हाला दीर्घकाळ मदत करतील. एकटे राहणे हा उत्पादकता वाढवण्याचा एक उपयुक्त मार्ग असू शकतो, कारण तुमचे मन कमी विचलित झाल्यास कामे करणे खूप सोपे होऊ शकते. जर तुम्हाला इतरांसोबत राहण्याची सवय असेल तर तुम्ही एकटे असताना कामे करणे तुम्हाला कठीण वाटू शकते.
सरावाने शेवटी चांगले काम करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. एकटे राहण्याचा निर्णय घेतल्याने तुम्हाला सततच्या कामांपासून विश्रांती देऊन ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. जरी तुम्ही अशा लोकांभोवती राहत असाल ज्यांच्यासोबत तुम्ही खूप आरामदायक आहात, तरी इतरांसोबत असण्यात काही अपेक्षा आणि सामाजिक नियम असतात, ज्यावर तुमचे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. या नियमांपासून आणि जबाबदाऱ्यांपासून दूर राहिल्याने तुम्हाला अधिक आरामदायी वाटू शकते. एकटे राहिल्याने एखाद्या व्यक्तीचे स्वतःबद्दलचे वेगळेपण वाढू किंवा इतरांसोबत असताना त्यांची ओळख टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते. एकटे राहिल्याने एखाद्याची स्वतःची जाणीव वाढण्यास किंवा त्यांच्या विचारांशी आणि भावनांशी सुसंगत राहण्याची क्षमता वाढण्यास देखील मदत होऊ शकते, ज्यामुळे सहानुभूती दाखवण्याची किंवा इतरांच्या विचारांशी आणि भावनांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढू शकते. एकटे राहिल्याने तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचे नियमन करण्यास मदत होऊ शकते. जेव्हा तुम्ही स्वतःहून एकटे असता तेव्हा तुम्ही इतरांच्या सतत संपर्कात राहण्यापेक्षा सामान्यतः अधिक तटस्थ वाटता. जाणून-बुजून थांबल्याने तुम्हाला अधिक स्थिर वाटू शकते आणि सामाजिक परिस्थितीत निर्माण होणाऱ्या भावनांपासून दूर होण्यास मदत होते. एकटे राहिल्याने इतरांच्या आवडीनिवडी किंवा मतांचा विचार न करता तुम्हाला आनंद देणाऱ्या काम करण्याच्या काही चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही एकटे असताना तुम्हाला कसे खायचे, काय करायचे आणि जे हवे ते मिळवायचे याची जाणीव ठेवल्याने तुम्हाला स्वातंत्र्याची भावना अनुभवण्यास मदत होऊ शकते. तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल कोणाचाही विचार घेत नाही. तुम्ही असे जीवन जगता जे सामाजिक नियम, कर्तव्य यामध्ये बांधलेले नाही. तुमची ध्येय आणि स्वप्ने इतरांपेक्षा खूप वेगळी आणि खास असतात, ज्याची तुम्हाला पर्वा नाही. अशा लोकांसोबत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.